या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोकणातून येणारा फळांचा राजा आंब्यांची कोल्हापूर बाजारात आता आवक वाढू लागली आहे। कोल्हापूर बाजार समितीत गुढीपाडवा आणि रमजान ईदमुळे हापूस आंबा येऊ लागला आहे। आंबा बाजारात आला असला तरी दरात मात्र मोठी तेजी पाहायला मिळत आहे। 700 रुपयांपासून 1800 रुपयांपर्यंत डझनाचे दर आहेत। हापूस, पायरी, लालबाग, तोतापुरी, मद्रास हापूस, मद्रास पायरी आंब्यांची आवक वाढली आहे। कोकणातील रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला, मालवण, अलिबाग येथील आंबा कोल्हापुरात दाखल झाला आहे। लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट आणि रस्त्यावरील मार्केटच्या घाऊक बाजारात आवक टप्प्याटप्प्याने वाढू लागली आहे। 2 दिवस झालेल्या वळवाच्या पावसामुळे देखील कर्नाटकसह कोकणातून घाऊक बाजारात हापूस आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे। हापूस आंब्याची घाऊक बाजारात आवक वाढणार आहे। 700 रुपयांपासून 1800 रुपयांपर्यंत डझनाचे दर आहेत। बाजारात यंदा देवगड हापूस आंबा युनिक कोडनुसार उपलब्ध होणार असल्याने नैसर्गिक आंबा घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे। व्यापाऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे विक्रीस आणले आहेत। नियमित आंब्यांपेक्षा या आंब्यांचे भाव काही प्रमाणात अधिक आहेत, मात्र यावर्षी मागणी मात्र चांगली आहे।